हॅलो एव्हरीवन, ड्रायफ्रूट चार्टच्या नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण 5 प्रकारच्या बियांबद्दल म्हणजे सीड्स बद्दल माहिती जाणून घेऊया। तर सर्वप्रथम पाहूया सूर्यफुलाच्या म्हणजे सनफ्लॉवर सीड्स बद्दल। सनफ्लॉवर सीड्स मध्ये विटामिन डी, ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते। तसेच सेलेनियमचे हे उत्कृष्ट सोर्स आहे। तुम्ही सूर्यफुलांच्या बियांचा वापर स्मूदीज मध्ये, ओट्स मध्ये किंवा तुमच्या चपातीमध्ये करू शकता। सूर्यफुलाच्या बिया या आपल्या स्किन साठी आणि हेअर साठी पण खूप चांगल्या असतात। तुम्हाला जर कुठल्याही पदार्थामध्ये टाकून खायच्या नसतील तर नुसतेच रोस्ट करून तुम्ही 2 चमचे दिवसभरामध्ये खाऊ शकता। आता जाणून घेऊया चिया सीड्स बद्दल। चिया सीड्स मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। तसेच याचा योग्य प्रमाणात वापर केला तर तुम्ही याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी सुद्धा करू शकता। चिया सीड्स वापरण्यापूर्वी तुम्ही रोस्ट करून किंवा पाण्यामध्ये भिजवून वापरू शकता। तुमच्या ओट्स मध्ये, स्मूदीज मध्ये, सॅलड्स मध्ये, सूप्स मध्ये तुम्ही याचा वापर करू शकता किंवा साध्या पाण्यामध्ये टाकून सुद्धा त्याला चव वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पदार्थ घालून त्याचं पाणी पिऊ शकता। चिया सीड्स तुमची बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात। तसेच चिया सीडचं रोज सेवन केल्यामुळे तुमच्या स्किन वरती ग्लो ही येतो। तिसरे सीड आहे फ्लॅक्स सीड। हे खूप स्वस्त आणि खूप मस्त सीड आहे बरं का। याचा वापर तुम्ही बीपी आणि हार्ट हेल्थ नीट ठेवण्यासाठी करू शकता। तसेच याच्यामुळे तुमची इम्युनिटी ही वाढते। आता पाहूया पंपकिन सीड्स। पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया या मॅग्नेशियम, झिंकचे उत्तम स्रोत आहेत। पंपकिन सीड्सचा वापर तुम्ही ओट्स मध्ये, सॅलड मध्ये, तसेच तुम्ही ते रोस्ट करून नुसतेही खाऊ शकता। तसेच तुमच्या रोटीमध्ये म्हणजे चपातीमध्येही तुम्ही याचा वापर करू शकता। 5वा सीड आहे सेसमी सीड्स म्हणजेच तीळ। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि सेसमिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात। आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी याचा खूप फायदा होतो। तीळ हे थोडेसे उष्ण असतात। याचा वापर थंडीमध्ये जास्त केला जातो। तुम्ही याची चटणी करू शकता। त्याच्यानंतर भाकरीमध्ये याचा वापर करू शकता, भाज्यांमध्ये याचा वापर करू शकता। तसेच थालीपीठामध्येही याचा वापर खूप छान प्रकारे केला जाऊ शकतो। तर ही होती वेगवेगळ्या 5 सीड्स बद्दलची माहिती। तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्कीच सांगा।